ही मुंबई आहे. जरा हटके जरा बचके ये है बम्बे मेरी जान. मुंबई 1960-62 सालच्या सुमाराची. कित्येक लाख लोकांनी मिळून अव्याहत चालवलेला हा एक प्रचंड गोंधळ आहे. त्या गोंधळात आपलीही भर घालणारे हे एक गृहस्थ आहेत. सकाळच्या वेळी चर्चगेट किंवा बोरीबंदर स्टेशनात येऊन लोकल गाड्या लागल्या किंवा फ्लोरा फाउंटनला नाहीतर बॅलार्ड पियरला एकामागून एक बसेस येऊन धडकायला लागल्या की माणसांचे कसे लोंढे फुटतात ते पाहिलेत आपण. त्या लोंढ्यातली माणसं आपापल्या कचेऱ्यांकडे धावत असतात. आसामीतला मी हा त्याच लोंढ्यात वाहत चाललेला एक थेंब आहे. असामी हे एका कारकुनाचं आत्मचरित्र आहे. अहो 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 थांबा थांबा थांबा. काय हो? अहो आत्मचरित्र हा शब्द फार मोठा झाला हो. अहो हे म्हणजे आमच्या 1.5 रुपयावाल्या टोपीला मुकुट म्हणण्यापैकी आहे. हं? अहो साधा कारकून मी. माझ्यासाठी कोणीही कोकिळा कधीही गायली नाही. खरंय. हं? आमच्या मुघभाटात आंब्याच्या मोसमात कोकिळा वगैरे न येता पायरे हापस तो येतो. बरं का. वसंत हेमंत वगैरे ऋतू मुंबईच्या वाटेला फारसे कधी जात नाहीत. मुंबईला फक्त 2च ऋतू, उन्हाळा आणि पावसाळा. अगदी बरोबर. काय हा बरोबर ना. मग आणि हे बघा आकाशात तुमच्या त्या मेघांची दाटी झाली की मला तुमचं ते नभ मेघानी आक्रमिले नभ मेघानी आक्रमिले वगैरे गाणी न सुचता छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे हे आधी आठवतं. तेव्हा माझ्यासारख्या ह्या असल्या अत्यंत गद्य माणसाचं आत्मचरित्र कसलं. सुखदुःखाच्या आपल्या 4 गोष्टी सांगायच्या. फार तर स्वतःच पुराण लावणार आहे म्हणानं. पण का हो ऐकतील का हो लोक आमचं हे पुराण? हे पहा, पुराणिक बुवानी पुराण सांगत जावं. कुणी ऐकायला आहे की नाही याची चिंता करू नये. वा 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 काय बोललात पण वा. बाकी बायकांची जातच नाही चतुर. हा पुराणिक बुवानी पुराण सांगत जावं अगदी खरं आहे. अहो आमचे आजोबा देखील पुराणिकच होते. कोकणातल्या आमच्या रामाच्या देवळात बरं रोज पुराण सांगायचे. आणि ऐकायला बरं का, ऐकायला फक्त समोर त्या गाभाऱ्यात कोदंडधारी राम आणि शेजारी पांडू गुरव. बरं. त्यापैकी पांडू गुरव हा ठार बहिरा. वा. पण तरी सुद्धा आमच्या आजोबांनी आपलं पुराण सांगायचं काही सोडलं नाही. मला वाटतं मलाही तीच परंपरा चालवली पाहिजे नाही का. मग करायची सुरुवात. खरं ना. वा वा. मग म्हणा तर. जय जय रघुवीर समर्थ. कुणीच म्हटलंय की कसा आम्ही जसा आम्ही तसा आम्ही असामी. खरं सांगू का, हे कुणीच वगैरे काही म्हटलेलं नाही आहे, मीच म्हटलेलं आहे. पण कुणीच म्हटलंय असं म्हटल्याशिवाय आपण देखील काय म्हटलं हे ऐकायला कान टोकारले नसते. या जगात काय म्हटलं याच्यापेक्षा कुणी म्हटलं यालाच अधिक महत्त्व आहे हे मला कळून चुकलं आहे. थोर माणसं देखील काही फारसं निराळं म्हणतात असं नाही, पण ती थोर असतात हे महत्त्वाचं. असला कुठलाही थोरपणा चिकटायचा जिथे सुतराम म्हणतात तसा संबंध नव्हता, अशा एका परिस्थितीत वाढलेला आसामी एक आपला आसामी आहे. आता माझ्यात आणि थोरांच्यात अजिबात साम्य नाही असं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे माझ्याही जन्मतिथीविषयी दुमत आहे. आईचं मत होतं की माझा जन्म कार्तिकी एकादशीला झाला. तर बाबा म्हणजे अगो कार्तिकी कुठली काढलीस, आषाढी एकादशी जन्म त्याचा. म्हणजे एकादशी होती हे निश्चित, कारण माझ्या जन्माच्या दिवशी दोघांनाही कडकडीत उपास घडला होता एवढंच फक्त आठवत होतं. आता माझ्या जन्मतारखेविषयी आईबाबांचं जरी भांडण लागलं तरी शिवाजी महाराजांच्या प्रमाणे इतिहासकारांच्यात भांडण लागायचं काही कारण नव्हतं.
कारण सुटीशी संबंध आल्याशिवाय तिथीची भांडणं सुरू होत नाही. शिवाजी महाराजांच्या प्रमाणे मला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांशीही माझं नातं जोडता येईल. ते आणि आम्ही एकाच रत्नागिरी जिल्ह्यातले. टिळकांचं मूळ गाव कुठलं होतं, त्यांचं मूळ गाव आहे असंच कुठलं तरी. आम्ही मूळचे कडमड्याचे. आता कडमडे हे काही फारशा अभिमानाने उच्चारण्यासारखं गावाचं नाव नाही आहे, पण एखाद्या गावाचं नाव आणि तिथे होणारा आपला जन्म ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात थोड्याच राहतात. आमचं घराणं जोशांचं, पण आमच्या पूर्वजांनी स्वतःचं भविष्य सुधारण्याऐवजी दुसऱ्यांच्याच कुंडल्या पाहण्यात हयाती घालवल्या. त्यामुळे भिक्षुकी हा मुख्य धंदा आणि मुंबईच्या हायकोर्टापर्यंत भाऊबंदकीची भांडणे नेणे हा जोडधंदा. कडमड्याच्या जोशांच्या दिवाणी दाव्यावरतीच अनेक वकिलांचे संसार रत्नागिरीत उभे राहिलेले आहेत. गडग्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून हे कडमड्याचे जोशी लोक एकमेकाच्या यथेच्छ उखाळ्या पाखाळ्या काढत असत. असल्या भांडणांचं भरतवाक्य बहुधा अरे बरबाद झालो तरी बेहत्तर, काय समजलास, पण विलायतेहून बालिस्टर आणून मुंबईच्या हायकोर्टात धिंड नाही काढली तुझी तर बापाचे नाव गंगाधर जोशी नाही लावणार, असं असायचं. आता बापाचं नाव गंगाधर, विश्वंभर वगैरे पाळण्यातली नावं ही फक्त भांडणाच्या, शाळेच्या हजेरीपटाच्या, श्राद्धाच्या किंवा वादी प्रतिवादी या संदर्भातच येत असत. एरवी पाळण्यातल्या नावाने कुणीही कुणाला आमच्या गावात मोजित नसे. तुम्ही विचारा जाऊन पाहिजे, अहो महादेव जोशी कुठे राहतो? महादेव कुठला रे महादेव? कोण महादेव? अरे झांप्या जोशी असे म्हणा, महादेव कुठला काढलात? आता त्याचा भाऊ हरी जोशी आहे, तो दिसायला जरा देखणा वगैरे आहे, त्याला बायक्या जोशी म्हणते. माझं नाव थांबा ते नंतर सांगतो. म्हणजे आमच्या वडिलांनी कडमडं आणि ते जोशपण एकदमच सोडलं आणि राजापूरच्या हायस्कुलातून मॅट्रिक झाले आणि मुंबईला येऊन पोस्टात चिकटले म्हणजे काय, पाकिटाला स्टाम्प चिकटावा तसे चिकटले होते. त्यामुळे माझ्या वडिलांना कडमड्याची समस्त ग्रामस्थ मंडळी पोष्ट्या जोशी म्हणत असत. आता वास्तविक कडमड्याच्या स्वभावाला धरून पोस्टातल्या माणसाला पोष्ट्या म्हणणं हे म्हणजे फारच सौजन्याचं लक्षण होतं. कारण आमच्या चुलत घराण्यातला एक जोशी रत्नागिरीला कलेक्टर कचेरीत पट्टेवाल्याच्या हुद्द्यावर होता, तर त्याला सगळेजण ICS जोशी म्हणायचे. ह्या हिशोबाने आमच्या वडिलांना वास्तविक नाटपेड जोशी तरी म्हणायला हवं होतं किंवा पोस्टमास्टर जनरल जोशी असं तरी म्हणायला हवं होतं. अजूनही अजूनमधून कधी कडमड्याला गेलो तर एखादा पापणीचे देखील केस पांढरे झालेला म्हातारा आपले मिचमीचे डोळे आणखीनच मिचमीचे करीत मला विचारित असतो, पोष्ट्याचा काय रे तू? हा वाटलंच मला. वडिलांनी पोस्टात कारकुनी केली आणि मी इंटर नापास झाल्यानंतर बेन्सन जॉन्सन कंपनीत जो चिकटलो तो आज ताब्यात तिथेच आहे. नोकरीला लागलो त्या दिवशी वडिलांनी केलेला उपदेश आजवर पाळत आलोय. आमचे बाबा म्हणाले होते, आणि हे बघ, नोकरी ही लग्नाच्या बायकोसारखी, काय समजलास, दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोडण्यात काहीच अर्थ नसतो. शेवटी सगळ्या बायका आणि सगळ्या नोकऱ्या सारख्याच, काय समजलास बेमट्या? आता असते बेमट्या आहे माझं काही पाळण्यातलं नाव नव्हे. माझं पाळण्यातलं नाव म्हणजे त्याचं काय आहे की माझ्या आधीची भावंड जगत नसत म्हणून माझं नाव, बाकी नावात काय आहे म्हणा, आपलं नाव आपणच घ्यायचे असे किती प्रसंग येत असतात माणसाला. आणि लहानपणी माझ्या खऱ्या नावाने मला कोणीच हाक मारलेली नाही आहे, सगळेजण बेमट्याच म्हणायचे. माझ्या वडिलांची नावाच्या बाबतीत थोडीशी माझ्यासारखी हकीकत होती. आमच्या आजीची मुलं जगत नसत म्हणून आमच्या वडिलांचं नाव भिकू ठेवलं होतं. पुढे त्यांनीच त्याला भिकाजी पंत वगैरे करून त्या नावाला थोडा भारदस्तपणा वगैरे आणला होता. माझ्या नावाची खरी गंमत झाली ती आमच्या लग्नात. आमचे वडील काय निमंत्रण पत्रिका छापायच्या विरुद्ध उगीच शिंचो त्या निमंत्रण पत्रिका छापून आमच्या पोस्टाची कामे नका वाढवू निष्कार, हे त्यांचं मत. त्यामुळे नवऱ्या मुलाचं नाव शेवटपर्यंत गुलदस्ताच राहिलेलं. बरं, आमचं लग्न देखील म्हणजे काय आधी थेट जुन्या पद्धतीने झालेलं. आमच्या सौचं माहेरही कोकणातच. आम्ही कडमड्याचे जोशी आणि ती मंडळी पोंबुरप्याची. पोंबुरप्याच्या मारुतीच्या देवळातच लग्न झालं, अगदी शास्त्रोक्त. मुठीत सुपाऱ्या लपवणे, लवंगा तोडणे, रास न्हाणामध्ये नवरा बायकोने एकमेकाच्या अंगावरती 4 चौघांच्या देखत पाणी उडवणे, सगळे सोपस्कार झाले. या रास न्हाणाच्या वेळचीच गोष्ट आहे. मी आपला बेताबेतानी पाणी उडवत होतो प्रोक्षण केल्यासारखा. आज जिची आपली धड ओळख नाही तिच्या अंगावरती 4 चौघात पाणी कसलं उडवायचं. पण ही मात्र माझ्या अंगावर भसाभस पाणी उपसत होती. माहेरी बहुधा रेडा धुण्याचं काम हिच्याकडे असावं. हे पाहून आमचा एक ब्रह्मचारी काका होता, दिगंबर काका म्हणून, तो एकदम खवळला आणि माझी ती नववधू, सासू सासरे, इतर पाहुणे रावणे सगळ्यांच्या देखत ओरडला, बेमट्या शिंच्या हे पाणी उडवतोयस का? आता काय करतोस हे तो जे बोलला ते मी 4 चौघात सांगणं बरं दिसणार नाही. बरं, एवढं म्हणून थांबला नाही, स्वतः पुढे आला आणि हिच्या डोक्यावर घंगा रिकामं केलं.
आणि वर म्हणतो, बेमट्या बायकोच पाणी पाजणार हो तूस. आमच्या दिगंबर काकाची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. आता इतक्या लोकांच्या पुढे बेमट्या म्हटल्यामुळे हिची समजूत झाली की माझं पाळण्यातलं नाव बेमट्या. अहो जुना काळ तो. दोघांनी मांडवातच प्रथम एकमेकांना पाहिलेलं. बरं, आमचा प्रेमविवाह वगैरे नसल्यामुळे प्रिय अमुक अमुक सर्वस्वी तुझीच वगैरे ही भानगड नव्हती. अहो हिने मला पहिलं पत्र लिहिलं ते आमच्या शंकराच्या खेपेला ही पहिल्या बाळणपणाला पोंबूर प्यायला गेली तेव्हा. आणि आयुष्यात पहिल्यांदाच येणाऱ्या पत्रातलं पहिलंच वाक्य होतं, कृ सा न विवी पत्र लिहिणेस कारण की येताना दूधवाल्यास सांगावयास विसरले. 1.25 दूध काय करायचंय, रोज पावशेरच घ्या व त्याप्रमाणे भैयास सांगा हापिसात जाताना स्वयंपाकाच्या खोलीला कडी लावावयास विसरू नये. शेजाऱ्यांचा बोका येतो, तीर्थरूप बाबांचा दमा बरा आहे. आता आयुष्यात बायकोकडून आलेल्या पहिल्या पत्रातला मजकूर हा इतका रोमॅन्टिक होता. अहो डोक्यावर अक्षता पडल्या तरी आमच्या नावाचा पत्ताच नाही. आणि पंक्तीत घास देताना नाव घेण्याचा प्रसंग आला. सगळ्या साळका माळका तिकडे जमलेल्या त्यातलीच एक गुजामावशी तिथे आली आणि म्हणाली, चांगला मोठ्यांना घे बरं का उखाणा, सगळ्यांना ऐकू जाईल असा घे बरं का अन्नपूर्णे. आमच्या कुटुंबाचं नाव अन्नपूर्णा आहे तेव्हा मला कळलं. पण हिला माझं नाव ठाऊक आहे की नाही देव जाणे. माझ्या छातीत धडधाड धडधाड होत होतं. तेवढ्यात आमचा तो दिगंबर काका भर पंक्तीत पुन्हा ओरडला, अरे बेमट्या तू रेशींचा कशा नर्वस होतोस, वर बघ हे बेमट्या. आणि इकडे आमच्या बायकोनी उखाणा घ्यायला सुरुवात केली. उखाणा तरी काय नामी काढला होता म्हणता विचारू. समोरच्या कोनाड्यात उभी भिंद माता आणि बेमटेरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला. आयुष्यात या अन्नपूर्णेने भरवलेला पहिला घासच माझ्या घशात अडकला. तेवढ्यात तो काका पुन्हा केकटला. अगो त्याचे पाळण्यातले नाव बेमट्या नव्हे, त्याचं पाळण्यातले नाव धोंडू. खुळी की काय ती नवऱ्यास बेमट्या वगैरे म्हणते. पुन्हा घेस तो उखाणा. मग पुन्हा एकदा ती हिंदमाता कोनाड्यात उभी राहिली. अहो त्या उखाण्याला काही प्रास का यमक काही नाही. ह्या बाजूला समोरच्या कोनाड्यात उभी हिंद माता आणि अमक्या अमक्याचं नाव घेतं माझा नंबर पहिला. काही त्याला अर्थच नाही. कशाच त्या काळी बायका देखील छान उखाणे घेत असत. अहो खुद्द आमच्या सासूबाईंनी उखाणा घेतला होता, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी आणि चंद्रभागा झुरते बगमभटासाठी. आणि आमच्या बायकोनी हिंद मातेला समोरच्या कोनाड्यात उभी केली होती केरसुणीसारखी. तिला वाटत होतं की उखाण्यात हिंद माता वगैरे घालून आपण मॉडर्नपणा दाखवला की छान. हे मॉडर्नपणाच्या हौशेचं बीज हे तेव्हापासूनच आहे. तात्पर्य काय की माझं नाव धोंडू. धोंडूचा धोंडोपंत व्हायला फार वर्ष लागली. नाही म्हणायला धोंडो केशव कर्व्यांच्यात आणि आमच्यात एवढं एक साम्य आहे. हीच काय ती समाधानाची जागा. पुष्कळदा मला वाटतं की धोंडो भिकाजी जोशी असले निर्गुण निराकार नाव घेऊन हिंडणाऱ्या माणसाने आपलं आत्मचरित्र सांगावंच कशाला. कसा मी हा प्रश्न इथे पडलाच आहे कोणाला. पण अशा वेळेला मला आमच्या दिगंबर काकाच्या कीर्तनाची आठवण येते. आमचा ब्रह्मचारी काका कडमड्याच्या रामाच्या देवळामध्ये कीर्तन करीत असे. त्याच्या मागे मला टाळ धरून उभं राहावं लागत असे. सूर द्यावा लागायचा. काका तर काय एकदम तार सप्तकातच सुरू करायचा. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावेत पाया बेमट्याशींच्या सूर देस मेलास काय. एकदम काय काकाचे सूर काय गाणं काय त्यांची पर्सनॅलिटीच दांडगी होती. एक डोळा ऊर्ध्वाया दिसे, दुसरा डोळा आधराया दिसे, धोंड सुटलेलं. आणि कथाही आपली यथातथाच ती करता येत नसे म्हणून कडमड्याचे लोक त्याला कीर्तन केशरी म्हणायचे. मग हा काका एक ठेवणीतली ओळी काढायचा. हसायचे कारण नाही इथं संत ज्ञानेश्वरानं परमिट दिलेलं आहे की राजहंसाचे चालणे जगी जालिया शहाणे म्हणून काय कवणे चालूची नये. या जगात राजहंसाचे चालणे मोठ्या आयटीचे झाले असेल अगदी आमच्या लांजेकर मामलेदारासारखे. म्हणून काय इतरांनी चालूच नये की काय. निजामपूरकर बुवा, कवीश्वर बुवा, राशीनकर बुवा, बडोदकर बुवा असतील मोठे कीर्तनकार. म्हणून ह्या दिगंबर बुवा कडमडेकर जोशान कीर्तन करूच नये की काय. त्याच चालीवर मी म्हणणार आहे की जगात अनेक थोरा मोठ्यांची चरित्र झाली असतील, नेपोलियन बोनापार्ट बिर्ट. म्हणून आमच्यासारख्या कारकुनांनीही आपले एवढेसे चरित्र सांगू नये की काय.
मोठ्या लोकांशी आणखी एका बाबतीत माझं साम्य आहे. त्यांच्याप्रमाणे माझ्याही बाबतीत अनेकांची अनेक मतं. त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळेन असं झालं आहे. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण? बेमट्यानं आमचा शुंभ. रे बेमट्या ही हाक आणि साक्षात कोकणी उच्चारात बोलणे हे आमच्या वडिलांनी शेवटपर्यंत सोडलं नाही. बाबांचं मत शुंभ असं तर आई म्हणायची बेमट्यानं आमचा. बायको पुढला नंदीबैल आहे, हो नंदीबैल. तेवढ्यात एक आत्या मला खालमुंड्या आणि पाताळ ढुंड्या म्हणून जाईल. तरी बरं, या थेरडीला पाठुंगडीला घेऊन मी बाबुलनाथाच्या 1760 पायऱ्या चढून हिला श्रावणी सोमवाराची लोण्याची आरास दाखवून आणली होती. आता ही पाठुंगडीला असताना मी मुंडी वर केली असती तर पायरी निसटून ही म्हातारी नसती का पाताळ ढुंडीत गेली. एकदा एक मावशी म्हणाली बेमट्यानं आमचा. वा, अहो कुणाच्या अध्यात्म मध्यात हो. आता दिसायला असे ना का कसं वेडबिद्र. आता कुणाच्या अध्यात्म मध्यात हे सांगायला, हे पुढलं कशाला सांगायला पाहिजे. पण आमच्या कुंडलीत निखळ प्रशंसा ऐकायचा योगच नाही आहे. आमचे ज्येष्ठ चिरंजीव मास्टर शंकर, त्यांचं मत, आमचे बाबा आहेत ना, आमचे बाबा ते नारूच्या बाबापेक्षा चिक्कार शक्तिमान आहेत माहिती आहे. पोट पुढे असलं म्हणून काय झालं. आणि शरयू, शरयू म्हणजे शंकर शरयू गिरी आमचे 2 नंबरची. ती माझ्या देखत बरं का, ती माझ्या देखत आपल्या आईला सांगत होती, आई बाबा बावळट आहेत ते का अगदी आपले मिनीचे पप्पा बघ कसे छान सूट घालतात नाही. आता कुठल्याही स्वाभिमानी आईने पोरीच्या तोंडात ठेवून दिली असती की नाही. पण हीच तिची उलट समजूत घालत होती. अगं नाही घालत, सूट हे बरंच आहे, शोभले पाहिजेत ना ते सूट. हिचं माझ्याविषयी एकच पालुपत, व्यवहार म्हणून कशाशी खातात ते तुम्हाला कळत नाही. आता ह्या माझ्याबद्दलच्या मतामतांच्या गलबल्यात मी अगदी साफ हरवून बसलोय. निरनिराळे लोक ज्याप्रमाणे माझ्याविषयी गोंधळात पडले आहेत त्याप्रमाणे मीही अनेक बाबतीत गोंधळात पडलोय. आता राजकारण हाच विषय घ्या. आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीतला चपराशी देखील मला ऐकवतो, जोशी शेठ ओ जोशी शेठ, आता ही अमेरिकेची रशियाची मजा बघा पुढल्या 6 महिन्यात. आता अणुयुद्ध टाळण्याचा एकच उपाय कोणता? तीच तर मज्जा आहे. हा अग्रलेख वाचा. ह्या पेपरवाल्याचा आणि माझा मत तर बराबर जमता. मागल्या विलक्षणीत त्याच्याने माझे समदे घोडे विनमध्ये. आता अणुयुद्ध टाळायचा एकमेव उपाय ठाऊक असलेला हा दत्तोबा कदम हा आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीत चपराशाचं काम का करतो? पण तो मला ऐकवत असतो आणि मी आपला ऐकत असतो. राजकारणात मी कधी पडलो नाही आणि पडणार नाही. आमच्या वडिलांचं आणि माझं सहसा कुठल्याही गोष्टीवर एकमत होत नसे, पण ह्या बाबतीत मात्र जमायचं. ते म्हणायचे बेमट्या, अरे आमच्या देशातल्या लोकांच्या ढुंगणावर हंटर हवा सदैव. काय हंटर? अरे साहेब आहे हे ठीक आहे, राज्य करावीच तर इंग्रजांनीच. साहेब नसता तर पोस्ट खाते आले असते काय? पूर्वी होते काय पोस्ट ऑफिस? येत होत्या काय तारा? अरे माणूस मेला मुंबईत तर वर्ष वर्ष कळत नसे कोकणात. सुटका बितकाचा पत्ता नाही. अरे लग्ने सुद्धा व्हायची सुटकात. इथे एखादा सख्खा काका मेलेला असायचा दशातला आणि कोकणात पुतण्या आपला उभा बाशिंग बांधून ताराबलम चंद्रबलम ऐकत. साहेबांनी तारा आणल्या आणि केली की नाही वेळच्या वेळी सुटकाची सोय. मी सांगतो तूच बेमट्या, त्या टिळकास नव्हता धंदा आणि या गांधीस तर मुळीच नाही. अरे साधी बालिश तरी चालली नाही म्हणतात त्याची. अरे जुना काळा कोट फाटला, नवा शिवावयास नव्हता दमडा, राहिला उघडा आणि झाला महात्मा. आहे का? आता माझं मत जरी बाबांच्या इतकं आत्यंतिक नसलं तरी माझ्यासारख्या धोंडो भिकाजी जोशी नावाच्या इस्माला 4 लाठ्या मारल्याचा पश्चाताप होऊन इंग्रज हा देश सोडून जाईल या गोष्टीवर माझा मुळीच विश्वास नव्हता. आमच्या लहानपणी प्रभात फेऱ्या निघायच्या. चरका चला चला के लेंगे स्वराज लेंगे असं. त्या इतक्या पहाटे निघायच्या की आमचे वडील अगदी वैतागून ओरडायचे. अरे तिथे मलबार हिलवरती साहेब आपापल्या मडमेस कुशीत घेऊन झोपलाय गाढ आणि इकडे शिंच्यानं मुगवाटातून कांदेवाडीपर्यंत, कांदेवाडीपासून धसवाडीपर्यंत कसले रे लेंगे स्वराज लेंगे करताय. तुमच्या त्या लेंग्याचा आणि पंचाचा साहेबाच्या पॅन्टीवर काही परिणाम होणार नाही. तसे आमचे बाबा अधूनमधून विनोद करायचे. सूत बीत काढण्याच्या भानगडीत तर मी कधीच पडलो नाही. आणि बॉम्ब करणं वगैरे प्रकरणं अवघडच हो. अहो आगीशीच खेळतो. मला धड नाही स्टोव पेटवता येत. आधी तो स्टोव भडकतो आणि मग ही भडकते. आता राजकारणातला दुसरा भाग म्हणजे भाषणे करणे. तेही जमलं नाही. पण भाषणं केली नाही तरी ऐकली मात्र भरपूर.
आम्हाला भाषणाला जायला बाबांची फुल परमिशन. भाषणात जातो जा हो फुकट. मग ब्राह्मण सभा म्हणून नाही, चौपाटी, कामगार मैदान, शिवाजी पार्क सगळीकडे जात होतो. पण पंचायत अशी की मला सगळ्यांचीच मतं पटायची. ब्राह्मण सभेत एखादा हिंदू महासभेचा पुढारी तावाने बोलत असे, प्रदासाच्या शृंखला तोडण्यासाठी सहस्रावधी हिंदूवीरांनी भीमथडीची गोडी अटके पार नेली. पानपतच्या रणसंग्रामात रणचंडीला लक्ष शिरकमला यांचं अर्पण केलं. सिंधू सागरापासून ते वंग सागरापर्यंत आणि कैलासापासून ते कन्याकुमारीपर्यंत 63 कोटी करकराल मुखातून एकच घोष, एकच गर्जना, एकच जास, एकच भास. हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे. सिंधू सिंधू पर्यंत सारा हिंदू बांधव एक आहे. मला ऐकता ऐकता विलक्षण स्फुरण चढत असे. त्या ताणात मी लेफ्ट राईट करत घरी आलो की बाबा म्हणायचे, कसला रेशींचा हिंदू बांधव, भोंदू बांधव सगळे. बेमट्या तुझा विश्वंभर काकाच घे. सख्खा चुलत बंधून होतो माझा, मुसलमान नव्हे, चांगला ब्राह्मण. घातलं नीतच ना त्याने आपल्या कडमड्याचं वडलोपार्जित घर स्वतःच्या घशात. वर माझ्या हिश्श्याचे नारळ आणि कोकमे देखील स्वतःच उपभोगतोय ना. अरे म्हणाव्यास काय जाते, सिंधू सिंधू पर्यंत हिंदू बांधव जगात कोणी कोणाचं नाही सांगून ठेवतो. माझा हिंदुत्वाचा ताप आपला एकदम उतरायचा. अहो निवडणुकीच्या वेळी तर माझी भयंकर पंचायत होत असे. मला सगळ्याच पुढाऱ्यांची मतं पडतात, त्यामुळे कुणाला मत द्यावं काही कळतच नाही. म्हणून कुठल्याही उमेदवाराला मत न देता जो कोणी निवडून येईल त्याच्या सत्काराच्या सभेत पिशवीत चपला घालून सगळ्यात पुढे जाऊन बसणे, एवढा एक आपलं राजकीय धोरण मी आजपर्यंत पाळत आलेलं आहे. राजकारणाप्रमाणे साहित्य, संगीत वगैरे भानगडीतले मला काय कळत नाही. माझ्या माहितीतला एकमेव साहित्यिक म्हणजे आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीतला नानू सरंजामे. हाफिसच्या वेळेत आणि हाफिसच्या कागदावर साहित्य लिहित असतो आणि लंच टाईमच्या वेळी मला गाठून वाचून दाखवत असतो. आता बेन्सन जॉन्सन कंपनी ही त्याला साहित्य सेवा करण्याबद्दल पगार देते अशी त्याची समजूत आहे. एकदा मला म्हणाला होता, मी झोपतो करून हिमालयाची उशी. अरे हिमालयाची उशी. ह्या नानू सरंजामाला बुटाच्या तळव्यापासून वर मोजत काढला तरी 4.5 फूट उंच नाही. त्याला झोपायला ट्राम मधला आडवं बाग सुद्धा मोठं होईल. तो हिमालयाची उशी करून झोपायला निघाला होता. काय मराठी माणूस आहे आपला म्हणून घेतो सांभाळून द्या. तसं प्रत्येकाचा आमच्या कंपनीतला स्वतःविषयी स्वतंत्र गैरसमज आहे. आमची केशर मडगावकर सिनेमा कंपनीत हिरोईन व्हायची, ती चुकून आमच्या कंपनीत टायपरायटर बनवायला आली आहे. मधू खारकरवर प्रेम करण्यासाठी कंपनी आपल्याला पगार देते असा एक तिचा गैरसमज आहे. मानकामे शेट आहेत आमचे, ते तबलजी होणार. ते तबलजी ते दिवसभर टेबलावरती तबला वाजवत असतात. वेळी अवेळी मला गाठून आपण अमक्या गवयाला कसा खाल्ला, तमक्या गवयाला कसा खाल्ला या कथा ऐकवित असतात. हे गवई तरी हा असला नरभक्षक तबलजी कशाला घेतात देव जाणे. आणि आमचा आप्पा प्रधान कायकिनी गोपाळांसारखाच टायपिस्ट. इकडे टायपिंगमधल्या चुकांच्याबद्दल आमच्या फेदरवाईट साहेबाकडून दम खातो आणि बाहेर मात्र येऊन सांगत असतो, हे साला काय असतात रक्त काय झालं तरी एकदा वर्क दिला की दिला. माहिती आहे कोणाकडून वाकडा शब्द नाही ऐकून घेणार. हां त्यांनी मला एकदा आपलं आईकडून खंडो बल्लाळाशी, बापाकडून बाजी प्रभूशी, बायकोकडून रंगो बापूजीशी आणि मावशीकडून राम गणेश गडकऱ्याशी नातं आहे म्हणून सांगितलं होतं. शिडी ते शिडी ते सुद्धा आमच्या रिलेटिव्ह पैकी. शिडी हां शिडी देशमुख हो ना. आमच्या वाईफच्या सिस्टरला असं काहीतरी बडबडत टाईप करतो आणि डिअर सरच्या ऐवजी डिअर सिस्टर असल्या चुका करून साहेबाचा दम खात असतो. सगळ्या हाफिसनी तो कचकावून दिलेला दम ऐकलेला असतो, पण हा लेखाचा बाहेर आला, साला कुणाचं उगीच नाही ऐकून घेणार आपण, खंडोबलाचं रक्त आहे असलं काहीतरी सांगत असतो सारखं. बेन्सन कंपनीतल्या या सगळ्या असल्या अजबखान्यामध्ये अजिबात महत्त्वाकांक्षा नसलेला असा फक्त मीच एक आहे. बाकीची सर्व मंडळी आपापल्या नादात असते. शेंडा आणि जानवी जाऊनही हिंदू धर्म कसा टिकून राहिला हे जसं मला एक कोड आहे, तसंच कोणीही मान मोडून काम न करता आमची बेन्सन जॉन्सन कंपनी टिकली कशी हे देखील मला कोडच आहे. म्हणूनच हे जग टिकवायला कोणी काही खास करायला लागतं याच्यावर माझा विश्वासच नाही आहे. कसामी हे माझं मलाच कळत नाही. पण अनेक वर्षापूर्वी एका आषाढी का कार्तिकी कुठल्या तरी एकादशीच्या दिवशी जसा मी या जगामध्ये गपचूप आलो तसाच जाताना या जगाला फारसा धक्का न लावता जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक आपला आसामी आहे. आता असल्या माणसाचं नाव उगीच रवींद्रनाथ, सुभाषचंद्र वगैरे असलं नसून धोंडो भिकाजी जोशी असं असलं म्हणून काय बिघडलं. उलट बरंच आहे. उगीच आडनाव लावायचं काय, राजे भोसले हो का, आणि चालवायची पिठाची गिरणी. काय अर्थ आहे. बाकी 4 चौघांच्या पुढे आपण एकदा साधे सरळ ओझ्याचे बैल आहोत हे कबूल केलं ना म्हणजे कसं मोकळं वाटतं. पण या ओझ्याचे प्रकार मात्र अनंत आहेत. हापिसातलं काम हे त्यातल्या त्यात फार सुसह्य ओझं. त्यातून आमच्या नशिबाला सदैव तिरकं धावायची सवय. साध्या गोष्टींचं ओझं झालंच पाहिजे असा आपला संकेतच आहे. जागेपणीची गोष्ट सोडा, पण कधी सुंदर स्वप्न पडल्याचं काही आठवत नाही.
लोकांच्या स्वप्नात कशा अप्सरा येतात. आमच्या कायकिणी गोपाळांच्या स्वप्नात तर एकदा स्वतः साईबाबा आले होते म्हणे. कुणाकुणाच्या स्वप्नात नदीचा रम्य काठ येतो. मग एखादी सुंदर तरुणी कमरेवर घागर घेऊन घाटाची एक 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 पायरी उतरत उतरत येते, घागर खाली ठेवते आणि हळूहळू आपल्या अंगावरचे कपडे, जाऊ द्या, लोकांच्या स्वप्नाच्या तपशिलात आपण कशाला शिरा. आमच्या स्वप्नात पेटंट स्वप्न म्हणजे गाडी चुकते हेच. अहो, आता शाळा सोडून इतकी वर्ष झाली पण अजूनही मला परीक्षेची स्वप्न पडतात. त्यात देखील गणिताचा पेपर आहे आणि आपल्याला एकही गणित सुटत नाही. हे पेटंट स्वप्न. नशिबाचा गुण, दुसरं काय. आमच्या नशिबाची चाल बुद्धिबळातल्या उंटासारखी तिरकी. लोकांची सरळ चालणारी नशिबं पाहिली की मला त्यांचा हेवा वाटतो. ठरलेल्या रुळावरून जाणाऱ्या ट्रामगाडीसारखी ही 6 नंबर 7 नंबरची माणसं आयुष्याचा प्रवास थोड्याशा मंदगतीने करत असतील पण संसाराच्या शेवटी इष्टस्थळी जाऊन पोचतात. रीतसर रिटायर होतात, पुण्याला घर बांधतात. त्यांना 2 मुलगी आणि 1च मुलगी अशी बेतशुद्ध संतती असते. त्यातला एक इंजिनियर होतो, दुसरा डॉक्टर होतो. मुलगी प्रेमविवाह करून बापाला हुंड्याच्या रकमेतून वाचवते. जावई देखील सद्गुणी असतो. असल्या लोकांना कॅज्युअल लीव्ह सुद्धा रविवारला जोडून मिळते. यांच्या घरचे दूधवाले दुधात पाणी घालत नाहीत. रामागडी गौरी गणपतीला कोकणात गेले तरी 5व्या दिवशी परततात. आमचा रामा गौरीला म्हणून जो जातो तो शिमगा झाला तरी बेपत्ता. यांचे शिंपी कपडे कधी बिघडवत नाहीत. आमचा रेडीमेड शर्ट देखील दुकानात अंगाबरोबर बसतो आणि घरी आणल्याबरोबर रामदासी बुवाच्या कफनीसारखा पायघोळ. थोडक्यात म्हणजे जीवनाचं सूत्र हे कुठल्याही रिळाला गुंडाळलेलं नसून नुसता सुतड्याचा गुंडाळा होऊन बसलेला आहे. अहो, आम्ही टन 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 करून अंगठीने वाजून आणलेला नारळ घरी आणून फोडला की नासका. पुन्हा निघाले 2 नासक्या वाट्या घेऊन परत करायला. घरीही जाता जाता ऐकवत असते मला, एक मला धड नारळ नाही आणता येत. आणि तिकडे दुकानदार तापवतो, ते बघून गेला काय होते तुला, हा नारियल काय आम्ही घरी बनवते काय, घरी बनवते. अनेक अडचणी असतात. पोरं फिया काय मागतात, वह्या काय मागतात, दूधवाले, पेपरवाले, दाणेवाले, घरवाले, धोबी, डॉक्टर, हे तर षड्रिपू 1 तारखेला बिलं पाठवतात. यातला एखादा बाबा 1 तारखेला आजारी बिजारी पडलाय नाही. सगळे ठणठणीत असतात. लोक वर्गण्यास काय मागतात, नळच काय जातात. म्युन्सिपाल्टी नाही त्या ठिकाणी उकरून काय ठेवते रस्ते, त्यात नेमका आमचाच कसा पाय मुरगवतो, काय विचारू नका. त्यातून वरच्या मजल्यावरच्या भाडे करून आता अहोरात्र काहीतरी कुठल्याशिवाय मुळे चैनच पडत नाही. यथेच्छ कुटून झालं की खुर्च्या टेबल कपाट हलवायला सुरुवात होते. हे असले कुटीला शेजारी आमच्याच डोक्यावरती काय आलेत कोण नाही. बरं, त्यांनी कुटायला सुरुवात केली की हिचं सुरू होतं म्हणजे मग धुणी वाळत घालायची काठी घेऊन आम्ही वरच्या मध्ये खटाक 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 खटाक. आता मला सांगा, त्यांच्या खलबत्त्या पुढे आमच्या काठीचं काय निभावतं. पण ही सांगते, जा त्या वरच्यानं जाऊन एकदा बजावून या. म्हणावं, माणसं आहात का कोण आहात, दिवसभर मेलीसारखी ठोक 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 ठोक. हे म्हणताना स्वतः मात्र खलबत्त्यात काय घालून ठोक ठोक करत असते. त्यामुळे मी वर जाण्याऐवजी तळमजल्यावरचे भाडे करू मला दम द्यायला येतील म्हणून मी जिन्यात पळतो. आता वरचे आमचे बळवंतराव सज्जन माणूस हो. आता त्याची बायको दिवसभर ठोक ठोक करते आणि मुलं खुर्चीच्या आगाड्या करतात. तू काय करणार तरी काय, तो त्याला काय दम द्यायचा. मी आपल्या घरातून मात्र तावातावाने निघतो आणि जिन्यात जाऊन शांतपणाने एक विडी ओढून खाली येतो. येता येता मात्र, अरे समजतोस का स्वतःला, बळवंतराव असता तर घरचा वगैरे वाक्य म्हणत शिरतो घरात. हिला वाटतं वरती आपला नवरा काय पेटला होता. पेटली होती माझी विडी. पण नवरा म्हणून शेजाऱ्याशी जाऊन भांडण करून येणे हे कर्तव्य आहे. असे अनेक कर्तव्य आहेत. पण त्यातलं महाभयंकर कर्तव्य म्हणजे हिच्याबरोबर खरेदीला जाणं. हे बायकोबरोबर खरेदीला निघालेला नवरा आणि वधस्तंभाकडे चाललेला वसंतसेना घातकी चारुदत्त यांच्या चेहऱ्यावर एकच भाव, तीच असहाय्यता, तीच चिंता, काही फरक नाही. बायकांना ज्या गोष्टी फक्त स्वतःलाच जमतात असं वाटत असतं त्यातली खरेदी ही एक महत्त्वाची बाब आहे. 2 पैशाचा आळू असो नाही तर 200 रुपयाचा शालू असो, तीच जिकीर, तीच हुज्जत. किंबहुना दुकानदाराशी हुज्जत घालायची पराकाष्ठेची तयारी हा तर खरेदी शास्त्राचा अगदी पाया आहे. तुम्हाला जर स्वतःच्या बायकोबरोबर खरेदीला जायचं असेल, देव करू आणि असले प्रसंग न येऊत तुमच्यावर, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकर आटपा हे वाक्य चुकून उच्चारू नका. संसारात राहून सुद्धा राग, लोभ, क्रोध वगैरे जिंकायची योगसाधना करायची असेल तर नियमितपणाने बायकोबरोबर खरेदीला जावं. सुरुवातीच्या हौसेच्या काळात फुलांच्या वेण्या बिण्या विकत घेऊन देण्यापासून ही खरेदीची सुरुवात होते. पण या सगळ्या प्रकरणात अत्यंत गंभीर मामला म्हणजे कापड खरेदी. एकदा
आमच्या शंकराला लग्नामुंजीला जाताना घालायला चांगलासा शर्ट शिवायचा म्हणून कापड आणायला आम्ही आठवले शहाडे आणि मंडळीत गेलो होतो. तिथल्या एका पोक्त माणसाला हिने विचारलं, डबल घोडा आहे का हो? डबल घोडा? मी त्या काउंटर पलीकडल्या आठवले शहाडे आणि मंडळीतल्या ग्रस्तांना उगीच काही वाटू नये म्हटलं, माफ करा बरं का आठवले. त्या ग्रस्तांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. शहाडे असतील म्हणून गप्प बसलो. ते म्हणाले शांतपणे, गजानन डबल घोडा काढ. मग तो गजानन आतून एक रेशमी कापडाचं ठाण घेऊन आला. त्याची किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा खऱ्या घोड्याची जोडी सस्त्यात पडली असते असं मला वाटलं. मी पुन्हा त्या ग्रस्तांना म्हटलं, अहो शहाडे, अहो लहान मुलाला शर्ट शिवायचा आहे, करायचं काय डबल घोडा? मांजरपाठ सुद्धा चालेल. चला अहो, त्यांचं तुम्ही ऐकू नका बरं का कुलकर्णी हत्तीच्या. म्हणजे तो आठवलेही नव्हता, शहाडेही नव्हता आणि मंडळीतलाच एक निघाला. त्याने शांतपणाने डबल घोडा फाडायला सुरुवात केली. या कापड खरेदीमध्ये लुगड्याचा पोत, काठ, पदर वगैरे बाबतीमध्ये आपला जो सल्ला घेण्यात येतो तो स्वीकारण्यासाठी नसतो हे ओळखून ठेवावं. एकदा मी असाच हिच्याबरोबर लुगड्यांच्या दुकानात ताटकळत उभा होतो. असल्या दुकानात नवरे मंडळींना 2 बाकडी टाकली असती बसायला तर किती उपकार होते दोन. हिचं आपलं हे काढा बघू, ह्यात बारीक काठाचं नाही का हो, लेमन करलमधलं दुसरं दाखवा ना एखादं, असलं काहीतरी चाललं होतं. आता मी त्या दुकानात थोडासा इतर गिरायकांच्याकडे पाहण्यात गुंतलो होतो. इतक्यात कुठून साईचा आवाज आला, अहो अंग कसं आहे? खूपच गोरं आहे नाही? गोरं गोरं म्हणून ही एवढ्यांदा ओरडली की ज्या गोऱ्या अंगाकडे मी पाहत होतो ते अंग देखील दचकलं. आता लुगडं हे मुख्यतः अंग झाकण्यासाठी असतं एवढंच मला माहिती, पण लुगड्यालाही स्वतःचं अंग असतं हे मला काय ठाऊक. नागपूर, महेश्वर, इचलकरंजी, इलकल, कांजीवरम, नारायणपेठ, बनारस ही सगळी गावं पुरुषांचा सूड घेण्यासाठी वसलेली आहेत असं माझं मत आहे. स्वतःच्या एका लुगड्यासाठी नवऱ्याचा अर्धा रविवार खाणाऱ्या बायका नवऱ्याच्या कपड्याच्या बाबतीत मग ते संपूर्ण उदासीन. मला एक साधा कोट आणि शर्ट शिवायचा होता, 1.5 मिनिटात कापड खरेदी खलास. कारण रंगमिंग काय नाही, फक्त मळखाऊ बघायचं आणि रास्ता बिस्ता काही नाही, कपडा सस्ता आहे की नाही एवढं बघायचं. कापड घेतलं, मी म्हटलं इथेच टाकू शिवायला. नको नको, त्याच्यापेक्षा ठिगळ्यांच्याकडे टाका. त्याच वेळी ठिगळे नावाच्या एका शिंप्याने आमच्या चाळीमध्ये त्याचा स्वतःचा शिंप्याचा धंदा चालत नाही म्हणून टेलरिंग कॉलेज काढलं होतं. चाळीतल्या बऱ्याचशा बायका त्याच्या त्या एका खोलीत भरणाऱ्या टेलरिंग कॉलेजात जायला लागल्या होत्या. घरामध्ये सुलभ शिवणशास्त्र, जंपर चंद्रिका वगैरे पुस्तकं आलेली होती आणि ह्या ठिगळ्यांनी त्याच्यावर खुशाल आपलं नाव प्रोफेसर ठिगळे असं छापलं. प्रोफेसर ठिगळे. आणि पुढे एक GHIMJ वगैरे अशी काहीतरी एक इंग्रजी बाराखडी जोडलेली होती. चाळीत असलेल्या सार्वजनिक साथी नेहमी येतात. ते पूर्वी एक ते मेलिन्स फूडचं भरलेलं बाळ होतं, ते आता म्हातारं झालं. त्यानंतर माशांच्या खवल्यामध्ये नवऱ्यांचे फोटो झाले. मग झीक काम, भरत काम झालं. मग बांगड्यातून हा व हा ग आहे वगैरे असले लिहिलेलं झालं. विणकाम मात्र अमर आहे. हां, त्यातलंच हे एक ठिगळ्याचं टेलरिंग कॉलेज. त्यामुळे कोट आणि शर्ट त्याच्याकडे शिवायचं ठरलं. वास्तविक हा ठिगळा म्हणजे अत्यंत कंडम शिंपी, पण सध्या त्याची सद्दी होती. एका रविवारी सकाळी त्याची मी वाट पाहत बसलो होतो, तर शंकरा सारखा इकडे सुंदर धान सुंदर धान विटेवरी 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 विटेवरी. शंकरा कसली घाणेरडी गाणी म्हणतोय. विश्व देवाचं तर म्हणतोय, सुंदर ते ध्यान म्हणतोय तो. रघुवीर कुमारांची चाल आहे. कोण रघुवीर कुमार? उगीच नाही माझ्या मैत्रिणी तुम्हाला भटजी म्हणत. मला भटजी म्हणतात का म्हणून? अहो हल्लीच्या युगातलं तुम्हाला काही सुद्धा ठाऊक नाही. हिच्या तोंडी अलीकडेच युग वगैरे नवे शब्द आले होते. तेवढ्यात शंकराने ट्या असा आवाज काढला. बघतो तो कोपऱ्यात सतार. हां, ही सतार कोणाची? अहो सतारने तंबोरा येतो. अगं सतार काय आणि तंबोरा काय, अर्थ एकच. ताराच खाजवीत बसायचं ना. आपल्या घरी कोणी आणलं हे कलम? अहो चाळीतल्या बायकांनी की नाही आता शारदा प्रासादिक भजनी मंडळ काढलं नाही का? तेवढ्यात शंकू टेबलावर उभा राहून म्हणाला, फादर फादर, हे कार्ट दिवसेदिवस अत्यंत अवघड होत चाललंय. गपरे, फादर का म्हणतोस? पण फादर म्हणजे बाप. हे तू मला शिकवतोस? वा, तुम्हाला कशाचं मुळे कौतुकच नाही. उद्या भक्तिगीत स्पर्धेमध्ये आम्हाला ढाल मिळाल्यावर कळेल. ढाल? अहो बक्षिसाची. अगं कळलं, बक्षिसाची वगैरे म्हणायला नको आहे. शिवाजी महाराजांना सुद्धा भवानी मातेने नव्हती का दिली भवानी तलवार आणि भवानी ढाल? पण रघुवीर कुमार कोण? अहो आमच्या भजनाचे म्युझिक डायरेक्टर. भजनाला म्युझिक डायरेक्टर?
अगं सिनेमाला ठीक आहे, आम्ही काय भजनं ऐकली नाहीत. आमचे दिगंबर काका कीर्तनात म्हणत नसत का भजनं? इश्श, ती कसली कोकणातली देवळातली भजनं भट्टुरड्यांची म्हणे. हळूहळू आमची ही भलतीच मुंबईकरीण झाली होती भट्टुरड्यांची. तरी बरं हिचे काके मामे अजूनही त्या पुंबुरपामध्ये म्हणा ममा आत्मना सुदेश म्हणा आचमन टाका म्हणा केशवाय नमा वगैरे करत शेंडा उडवत गावभर हिंडत असतात. आणि ही इथे म्हणे भट्टुरडे म्हणे. मग तुम्ही काय पोर्तुगीज चर्चमध्ये जाऊन भजनं म्हणणार आहात की काय? आणि काय ग, हा तुमचा रघुवीर कुमार हा काय म्युझिक डायरेक्टर का बँडवाला आहे? ही काय भजनाची चाल आहे? आमचा दिगंबर काका काय छान भजनं म्हणायचा. आणि मला एकदम दिगंबर काकाचं भजन आठवलं. तो म्हणजे कडमड्याच्या रामाच्या देवळाच्या कळसाला आग लागल्यासारखाच ओरडायचा. पण तरी म्हणून काय झालं, हे काय हे काय भजन आहे? तेवढ्यात ही कडाडली, म्हणा बघू कुठली ती तुमची चाल. मग मात्र मी जरासं गडबडलो. आता काय गप्प, हिने पुन्हा मला खिजलं. गप्प कशाला, आठवतोय की चाल जरा. आता आमना कडमडेकर जोशांचा बाकी काही असो, प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय नाही राहायचं आम्ही. हा गप्प का, ऐक की. सुंदर उभे विटेवारी. माझी चाल थोडीशी मारवाडींच्या लग्नातल्या गाण्याच्या अंगाने जात होती. मधून मधून कलईवाल्याचं ओरडणं आणि दगड लागलेल्या कुत्र्याचं विव्हळणं त्याच्यात मिक्स होत असतं. हे सगळं मला कळत होतं, पण प्रश्न इब्रतीचा होता म्हणून मी रेटातच गेलो पुढे. मकर कुंडले मकर कुंडले मकर तळपती श्रवण. पुरे 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 हा पुरे. आता का पुरे? उगीच शेजाऱ्यांना वाटायचं की कोकणातून काही तारबीर आली काय. इतक्यात शंकरा मला म्हणाला, फेदर फेदर आईचीच चाल मस्त आहे. मी त्याचं कान धरायला जाणार, तोच ही कोणाला तरी म्हणाली, या सर. हे सर कोण म्हणून बघतो तर ठिगळे. हा ठिगळ्या सर? चड्डी फाटली तर एकाला टीप मारता येत नाही धड. सर म्हणे. कसं काय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी जरा उशीर झाला, लेक्चर संपवला आणि आलो. लेक्चर? आमच्या कॉलेजचा पिरियड होता. आपले प्रिन्स ऑफ वेल्स आले आणि म्हणाले बोलावलंय. म्हटलं एवढा स्टडी संपवतो आणि येतो व्हिजिटला. व्हिजिटला? फादर फादर हे काय म्हणाले माहिती आहे? हे म्हणाले एवढी विडी संपवतो आणि येतो म्हणाले. विडी नाही मास्टर शंकर, स्टडी. साहेब हल्लीच्या मुलांचं इंग्लिश फार लूज असतं नाही का साहेब? आपल्या वेळचं इंग्लिश कसं टाईट असायचं. हा ठिगड्या केव्हा गेला होता इंग्लिश शिकायला देव जाणे. स्वतः सूत मात्र मोठा टाईट घालून आला होता. स्वतःचे कपडे कोणाकडून शिवून घेतो कोणा ठोक. आमचे मात्र नुसते झोळणे करून आणतो. हां काय साहेब, सध्याच्या सिच्युएशन बद्दल आपलं काय मत आहे? कसली सिच्युएशन? नाही सध्या जे पॉलिटिक्समध्ये चालले. ठिगळे तुमचा आमचा काही संबंध आहे का पॉलिटिक्सशी? मला एक कोट आणि शर्ट शिवायचं आहे. आय सी. मग क्लॉथ आणलाय का? आणलाय. अहो तो क्लॉथ आणा. फादर फादर मला स्काउटचे ड्रेस पाहिजे आणि मला कर्ट्स. शरीने गाणं सुरू केलं. कर्ट्स नाही म्हणायचं बेबी, स्कर्ट स्कर्ट. हा पण मी कर्ट्सच म्हणते, हो की नाही शंकर? येस येस, यू इज द मनिंग ऑफ कर्ट्स. शंकराचं इंग्लिश ऐकून ठिगळा 3 ताड उडाला. काय म्हणालास मास्टर शंकर? काय नाही इंग्लिश बोलतात ते. शंकरा तुम्हाला काही अभ्यास, काही वाचन, काही गणित सोडून काही नसतं करे. पण मला स्काउटचा ड्रेस, मला कर्ट्स. आणि ह्या दोघांच्या आवाजावर आवाज काढून ती आतल्या बाजूला रघुवीर कुमाराचं ते सुंदर ते ध्यान म्हणतोय. विटे बरी विटे बरी विटे बरी विटे बरी विटे बरी विटे बरी. आणि ठिगळा इकडे माना डोलवत होता. व्हेरी गुड व्हेरी गुड. कोण तुमच्या मिसेसच म्हणतात ना म्युझिक? हो हो मिसेसच म्हणतात. वा 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 वा. अहो त्यांचा नेक फार छान आहे. हो नेक नेक हा नेक छान आहे काय? बरं असू द्या असू द्या, जरा माप घ्या. ही आमच्या कपड्याविषयीची आस्था. आणि आपली लुगडी घेताना मात्र आम्हाला त्या दुकानात 2-2 तास टांगून ठेवतात श्रीखंडाच्या चक्क्यासारख्या. तेवढ्यात ठिगळे टेप घेऊन आला. साहेब जरा तुमचा जुना कोट घालता का? म्हणजे मेजरमेंटला जरा इझीपणा येतो. मग एकदम माझ्या लक्षात आलं की मी या ठिगळ्याच्या पुढे उघडा बंबच उभा होतो. पण माझा एकुलता एक कोट रविवार असल्यामुळे धुवून दांडीवर वाळत टाकला होता. अहो पण तो कोट ओला असेल. अहो थोडा वेळ आपला मेजरमेंट पुरता घालायचा. मी उगीच आता शर्ट कशाला भिजवा म्हणून उघड्या अंगावर तो ओलाच कोट चढवला.
तेवढ्यात ही तो क्लॉथ घेऊन आली. शंकराने लगेच आपली स्काउटच्या ड्रेसाची मागणी हेड ऑफिसात नेली. आय मला स्काउटचा ड्रेस. खरंच शंकरला की नाही एक स्काउटचा ड्रेस शिवायचा हो. अहो एक का 4 शिवतो हा मास्टर शंकर. 4 शिवायला याच्या बापाचं काय जाते ठिगळ्याच्या. मी आपला तो ओला कोट घालून खडा पारशी राहिल्यासारखा तिथे उभा. मग शरी म्हणाली आय मला स्कर्ट, मला कट्स. बरं का सर, हिलाही एक स्कर्ट शिवायचं बरं का. वरच्या वागण्यांच्या रजनीचं तुम्हीच शिवलात ना, शोभत नाही हो तिला. अहो आम्ही ढीक चांगला स्कर्ट शिवला, पण ज्या बॉडीवर घालायचा ती बॉडी शेप मध्ये पाहिजे ना. आता उदाहरणार्थ साहेबांचीच बॉडी घ्या. माझी बॉडी इथे माझ्या बॉडीला तो ओला कोट घातल्यामुळे हुडुडी भरली होती. आता साहेबांची बॉडी बघा, उंची बेटाची, त्या मानाने रुंदी नाही म्हणजे छातीपेक्षा पोट पुढे असतं एकेकाचा. साहेबांचा दोष नाही. दोष कसा नाहीये, जिभेवर मला ताबा नको का म्हणजे खा 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 खा. नाही तेच म्हणतोय ना मी. पण बरं का साहेब, पोट पुढे असणे हार्टला वाईट. आमचे एक कस्टमर असेच वारले. असेच म्हणजे मी जिवंत आहे अजून ठिगळे. पण हा ओला कोट घालून उभा राहिलो ना तर हार्टनी नाही पण निमोनिया होऊन मरेन मी तुम्हाला सांगतो. माप घ्या कोटाचं. कसला कोट हवाय आपल्याला. अहो कसला म्हणजे काय, ह्या कापडाचा. सॉरी SOORE. अहो ठिगळे, सॉरीचं स्पेलिंग येत नाही तर कशाला उगीच इंग्लिश फाडतात. सॉरी म्हणजे SOORE नाही, SOORY. फादर काय रे. सॉरी म्हणजे ना फादर, SORRY फादर. शंकर्या, मोठ्या लोकात बोलू नये उगीच. पण ठिगळे का सॉरी. ह्या कापडाचा रंग तुम्हाला नाही शोभणार. काळ्या कुट्ट माणसांना निळा रंग शोभत नाही. माझ्या बायको मुलांच्या देखत हा शिंपी मला काळा कुट्ट वगैरे म्हणून मोकळा. आठवले शारडे आणि मंडळीमध्ये जर मी हिला तुझ्या मूळच्या बैंगणी रंगावर बैंगणी रस्ता शोभणार नाही म्हणालो असतो तरी इतकी भडकली असती की भर गिरगाव रस्त्यावर 5 मिनिटात आगीचे बंब बोलवावे लागले असते. आणि हा ठिगळा मला काळा कुट्ट म्हणतो आणि ही देखील. हे मात्र तुमचं बरोबर आहे हो. अहो ठिगळे, प्रश्न शोभण्याचा नाहीये, टिकण्याचा आहे. साहेब, या कापडाची फार तर या तंबोऱ्याला गवसणी होईल. या बरोबर बोललात. रघुवीर कुमार म्हणाले होते तंबोरा उघड्यावर टाकू नका, तारा गंजतील. तंबोरे नका उघड्या टाकू, नवऱ्याला टाका उघड्यावरती. अहो गेले 6 महिने एक कोट वापरतो मी ठिगळे. रविवारी धुवून वाळवावा लागतो. उद्या नाही वाळला तर नुसतं धोतर आणि शर्ट घालून हापिसात जायची पाळी आहे. साहेब खरं सांगू का, आपल्याला खरं म्हणजे सुरवार आणि झब्बा छान दिसेल. सुरवार ठिगळे, मी बेन्सन जॉन्सन नावाच्या एका इंग्लिश कंपनीमध्ये सिनियर क्लार्क आहे. तिथे आम्ही खरडे घाशी करतो. सुरवार आणि झब्बा घालून काय बेबनशाही नाटक करायचं आहे का. आग्र्याहून सुटका. आणा एक सुरवार आणा, एक झब्बा के काय तो आणा, एक पगडी आणा आणि एक लाल पट्टा शिवून आणा गळ्यात घालायला. जाऊन बसतो स्टुलावरती साहेबाच्या घंटेची वाट बघत. माझ्या ह्या आरडाओरडाचा काहीही परिणाम झाला नाही. शरीचा स्कर्ट झाला, शंकराचा स्काउटचा ड्रेस, तंबोऱ्याची गवसणी सगळी मापं झाली. मी आपला तो ओला कोट घालून उभा. वर पुन्हा ठिगळे विचारतात मग साहेब शिवायची का सुरवार. हो शिवा सुरवार. एक तरवार आणतो. हिला भक्तिगीत स्पर्धेत ढाल मिळणारच आहे. ती पाठीला बांधतो आणि जातो आपल्या नाटक कंपनीत. नाटक कंपनीत हे कोण ओरडलं म्हणून दचकून सगळ्यांनी दारात पाहिलं तर तिथे साक्षात नानू सरंजामे उभा. हिरवी पॅन्ट, हिरव्या पिवळ्या फुलांचा बुश शर्ट, डोक्याला गुलाम मोहम्मद बक्षी छाप टोपी आणि डोळ्याला गॉगल लावला होता. आणि जणू काय अंगावरचे इतके रंग कमी झाले म्हणून खिशातून एक लाल भडक हातरुमाल काढला. ही त्याची रंगसंगती पाहून की काय कोण जाणे ठिगळ्या विजारीत झुरळ गेल्यासारखा सटकला तिथून. धुंडपंत, तुम्ही आणि नाटक कंपनीत. अहो कुठली नाटक कंपनी असल्यानं कोण घेतंय नाटकात. वैतागून हे म्हणाले. नाटक ही काय वैतागून जाण्यासारखी गोष्ट आहे. धुंडपंत, यू आर ए फूल. आता तो ठिगळ्या मला काळा कुट्ट म्हणून गेला. हा फूल म्हणत होता. आता आमच्या शंकराला सॉरीचं स्पेलिंग येतं तर त्याला काय फूलचा अर्थ नाही कळत. पण या नानूचं लग्न झालेलं नसल्यामुळे कुठे काय बोलावं त्याला कधीही काही कळत नाही. बरं ते जाऊ दे. आपण कुठे आज सकाळीच माझ्या पहिल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचं आमंत्रण घेऊन आलोय मिस्टर. सहकुटुंब सहपरिवार यायचं. हां हे घ्या फुकट पास. आता साक्षात बायकापुरांच्या पुढे फुकट पास म्हटल्यावर मग काय विचारता. आमच्या ऑफिसची स्टेशनरी वापरून लिहिलेलं नाटक. याखेरीज या नानूच्या नाटकाशी माझा काहीही संबंध नव्हता. पण नानूने लगेच
वहिनी, या नाटकाचं पुस्तक मी तुम्हाला आणि धोंडोपंत तुम्हाला अर्पण करणार आहे. माझं हे पहिलं अपत्य मी तुम्हाला देतोय, ते तुम्हीच सांभाळा. जणू काय आमच्या घरात अपत्यांची चणचणच होती, म्हणून नानू हे एक आणखी अपत्य आणून सोडणार होतं.